मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 ऑक्टोबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन त्याच्या खोलीत विचार करत असतो. तो म्हणतो की सायली आणि तिच्या आईवडिलांमध्ये काहीच साम्य कसं नाहीये. लवकरात लवकर त्यांची DNA टेस्ट करायला पाहिजे. म्हणजे हे कन्फर्म होईल की ते खरंच तिचे आईवडील आहेत की नाही. मग अर्जुन विचार करतो की मी हे सायलीला सांगू का? पण नंतर म्हणतो की नको, उगाच तिला स्ट्रेस नको द्यायला. जोपर्यंत DNAचे टेस्ट रिझल्ट्स येत नाहीत, तोपर्यंत काहीच नाही सांगत मी तिला. पण मला आता DNAसाठी सायली आणि मैना काकूचे सॅम्पल घ्यायला लागतील. ते आता कसं घेऊ? तेवढ्यात तिकडे सायली येते. सायली म्हणते, "माझं ना डोकं जरा जड झालंय." अर्जुनच्या मनात पटकन आयडिया चमकते. तो म्हणतो, "हो, थांब मी तुझं मालिश करून देतो. त्यानिमित्ताने हिचा केस घेता येईल." पण सायली म्हणते, "नाही, नाही, मला मालिश वगैरे नको. तुम्ही फक्त माझ्या बाजूला बसून राहा." इकडे मैनावती आणि सदाशिव त्यांच्या खोलीत बोलत बसलेले असतात. मैनावतीला ₹10,000 बक्षीस मिळालेलं असतं. मैनावती म्हणते, "एवढे पैसे मी कधीच नाही बघितले." सदाशिव म्हणतो, "कसं बरं तू पटकन डोकं चालवलंस आणि त्या पिनने ते लॉक ओपन करून टाकलंस? कसं काय जमलं गं तुला?" मग अर्जुन पटकन सायलीचा केस खेचून काढतो आणि तेवढ्यात तिकडे दरवाजावर आवाज येतो. अर्जुन जातो बाहेर पटकन बघायला, पण कोण नसतं तिकडे. हे सगळा प्रकार चालू असताना सायली विसरून जाते तिचा केस खेचला गेलाय ते. नंतर अर्जुन तो सायलीचा केस परत पटकन त्याच्या बॅगेत ठेवायला जातो. सायलीचं तेव्हा पण लक्ष जातो. पण अर्जुन म्हणतो, "नाही, मी जरा पेनड्राईव्ह शोधतोय, म्हणून गडबड चालू आहे." आणि मग ते दोघे झोपून जातात. इकडे तन्वी विचार करत असते, की आज ती मैनावती एकदम माझ्यासारखीच वागली. त्याच्यामुळे सगळ्यांनाच संशय आला. अस्मिता तर कुजबुजच होतीच आणि माझ्याकडे बघत होती वेगळ्याच नजरेने. काही झालं तरी सगळ्यांना पटवून द्यायला लागणार आहे, की हेच खरे साईचे आई-बाबा आहेत. आणि ती पटकन सायलीच्या आई-वडिलांच्या खोलीत जाते आणि त्यांना सांगते, "मी माफी मागायला आली आहे. मी अशी तुमच्याशी वागले. ते वागायला नको होतं." सदाशिव म्हणतो, "बरं, बरं, ठीक आहे. जा, केलं माफ तुला. जा, जा, निघ." ती म्हणते, "तुम्ही सायलीला हर्ट करू नका. कारण तिचा तुमच्यावर खूप जीव आहे. खूप लागवी मुलगी आहे. तुम्ही ना, ती जशी वागते ना तशीच वागा. म्हणजे ती तुमचा साथ कधीच सोडणार नाही आणि तुम्हाला वाटेल तसं तुम्ही वागू शकता. उद्या उठून तुमच्याकडून काही चूक झाली किंवा तुम्हाला काय हवं असलं, ती सगळं देईल तुम्हाला. लक्षात येतंय ना?" आणि मग तिकडून निघून जाते. सदाशिव आणि मैनावती तेच म्हणतात नंतर, की "ही जरा पागल आहे, पण जे बोलली ते खरंच आहे. आपण सायलीचा पदर कधी सोडायला नको. म्हणजे आपल्या खिशात नेहमी पैसे खेळते राहतील." दुसऱ्या दिवशी सगळे ब्रेकफास्टला आलेले असतात. तेव्हा अर्जुन विचार करतो, की सायलीचं तर DNA सॅम्पल मिळालं. आता तिच्या आईचं किंवा बाबांचं DNA सॅम्पल मला मिळवायला हवं. ते आता कसं मिळवू मी? तेवढ्यात मैनावती आणि सदाशिव तिकडे येतात. त्यांचं नवीन नाटक चालू होतं. मैनावती म्हणते, "माझ्या पायात कळ आली आहे." आणि ती पाय लंगडत-लंगडत चालते. अर्जुनचा एक आयडिया येते पटकन. तो सदाशिवला म्हणतो, "बाबा थांबा, मी घेऊन येतो त्यांना आत." आणि तिचा हात पकडून अर्जुनच हातात हात घेऊन येतो. आणि हे सगळं चालू असताना तो पटकन मैनावतीचा एक केस खेचून काढतो. कारण मैनावतीच्या पायात आधीच एवढं दुखत असतं, त्याच्यामुळे ती त्याच्यावरच किंचाळते आणि कोणालाच शक येत नाही. इकडे आपल्याला दाखवतं की महिपत साक्षीला फोन करतो आणि म्हणतो, "तू जेलातून सुटलीस खरी, पण माझ्या समोर नाहीयेस, घरात राहू नाही शकत आहेस. एकटी पडली असशील, काळजी वाटते." साक्षी म्हणते, "अण्णा, अहो मी साक्षी होते त्यावेळी पण एकटी नव्हते आणि आता समीरा शेखर झाले त्यावेळी पण मी एकटी नाहीये. तुम्ही काही काळजी करून घेऊ नका." महिपत म्हणतो, "तसं नाही, पण तू माझ्या समोर असायला पाहिजेस ना, मला त्याची काळजी वाटते." साक्षी म्हणते, "तुम्ही टेन्शन घेऊ नका. लवकरच मला आत्ता कोणीतरी नवीन माणूस जॉईन करणार आहे." "कोण?" महिपत म्हणतो. नंतर आपल्याला दाखवतात, की सायली सगळ्यांना सांगते, की ओवाळणीची तयारी झाली आहे. कल्पना म्हणते, "सगळ्यांनी आधी फराळ करून घ्या, मग ओवाळा." तेवढ्यात तिकडे कुरिअरवाला येतो, अर्जुनसाठी एक लिफाफा घेऊन. सायली तो लिफाफा उघडते. महिपत शिकरेचा असतो तो लिफाफा. त्याच्यामध्ये मुलगी गेल्याने कार्याला बोलवलेलं असतं. सायली ते वाचून म्हणते, "महिपत शिकरे मुलगी गेल्यामुळे सुधारलं असेल तर बरं होईल." हे सगळं चालू असताना सायलीचं तोंड मात्र पडलेलं असतं. अर्जुन म्हणतो, "तुला ओवाळणीसाठी भाऊ आता नाहीये म्हणून तू उदास आहेस ना?" अस्मिता म्हणते, "तसं पण मला वाटत नाहीये. यावेळी अश्विन ओवाळणी करून घे." अश्विन म्हणतो, "हा काय मला टोमणा मारतेस का?"
अस्मिता म्हणते, "नाही, हे तर मी सरळ सरळ तुझ्या तोंडावर बोलते." तेवढ्यात तिकडे 3 बायका येतात आणि बबली बबली म्हणून हाक मारतात. सगळे त्यांच्याकडे बघतच बसतात. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सगळे त्यांच्याभोवती गराडा करतात आणि म्हणतात, "तुम्ही कोण आहात? काय काम आहे तुमचं?" त्यावर मैनावती म्हणते, "ह्या माझ्या 3 लेकी, टीना, मीना आणि रीना." आणि त्या तिघी पण बहिणी बबली बबली हाक मारून तन्वीकडेच जातात आणि तिच्या भोवती गराडा घालतात. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.